आदरणीय पक्षप्रमुख, अरे बाबा जरा सकाळपासून शिस्तीत राहिलात ना, थोडं शांत राहा. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेजी, या भव्य मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व नेते आणि नाशिकचे सर्व पदाधिकारी, आज सकाळपासून इथे ज्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याचा आजचा हा समारोपाचा म्हणजे अत्यंत महत्त्वाचा असा हा क्षण आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्याला मार्गदर्शन करतात. मलाही म्हणाले मार्गदर्शन करा आपले लोक. मी म्हटलं आता मी काय मार्गदर्शन करणार. मगाशी आपण ज्यांची चित्रफीत पाहिली, ज्यांचं दर्शन आपण घेतलं, ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मार्ग दाखवणारे उद्धवसाहेब तुम्हीच आहात. अशा प्रकारे हा दिवसभराचा मार्गदर्शनाचा कार्यक्रम तुमच्या उपस्थितीत आता संपतो आहे. मी फक्त उद्धव साहेबांना एवढं सांगू इच्छितो की हे संपूर्ण शिबिर हे नाशिकच्या शिवसैनिकांच्या मेहनतीने पार पडलेलं आहे. नाशिकचे शिवसैनिक, नाशिक शिवसेनेचे सर्व पदाधिकारी ह्यांनी तन मन आणि धन अर्पून हे शिबिर यशस्वी केलं आणि ही शिवसेनेची ताकद आहे. आज आपल्याकडे सत्ता नाही आहे, त्याच्यामुळे असे कार्यक्रम कसे होऊ शकतात असा प्रश्न पडतो. पण एकदा शिवसैनिकांनी मनावर घेतलं की असे 100 सोहळे तो पार करू शकतो. आज काय झालं, अडथळे बघा कसे येतात, आणतात. इथे आपलं शिबिर सुरू आहे आणि बाहेर नाशिकला शहरामध्ये भारतीय जनता पक्षानं दर्गे पाडण्याचं काम घेतलं. का तर शहरामध्ये गोंधळ व्हावा, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण व्हावी आणि टी व्हीवरती आपल्या बातम्या दिसू नयेत म्हणून आजचा मुहूर्त काढला. पण त्या सगळ्यांवर पुरून उरून आजचा शिबिराचा सोहळा होतो आहे आणि दिवसभर महाराष्ट्रामध्ये या आपल्या शिबिराची बातमी होते आहे. या शिबिराचं वैशिष्ट्य काय आहे? अनेकांना वाटलं की पराभव झाला शिवसेनेचा, शिवसैनिक खचला असेल, शिवसैनिक घरी बसला असेल, शिवसैनिक आता घराबाहेर पडणार नाही, शिवसैनिक दहशतीखाली आहे. आजच्या शिबिरानं दाखवून दिलं की नाशिकचा शिवसैनिक आहे तसाच दणदणीत आणि खणखणीत आहे. एखाद दुसऱ्या पराभवानं खचून जाणारे आम्ही नाहीत. यापेक्षा वाईट काळ आम्ही पाहिलेला आहे. याच्यापेक्षा का वाईट बघायचं आहे? यापेक्षा वाईट काळ आम्ही पाहिलेला आहे, स्वतः शिवसेना प्रमुखांनी अनुभवलेला आहे. आणि सगळ्यात खराब काळाशी सामना करणारी जी व्यक्ती असते ती सगळ्यात उज्ज्वल भविष्याची निर्माता होते, लक्षात घ्या. त्याच्यामुळे कोणाला असं वाटत असेल की आम्ही खचलो, दबलो, तसं नाही आहे. एक छावा नावाचा चित्रपट येऊन गेला, त्याच्यामध्ये आपण छत्रपती संभाजीचा संघर्ष पाहिला. तो संघर्ष आपल्या वाट्याला आलेला लक्षात घ्या. त्या काळामध्ये कवी भूषण होता, कवी भूषण. छत्रपती संभाजी जेव्हा निराश झाले, चारी बाजूंनी घेरले गेले आणि आता काय करावं
हा जेव्हा त्यांना प्रश्न पडला तेव्हा कवी भूषणने त्यांना एक मंत्र दिला, जो आपल्या शिवसैनिकांसाठी सुद्धा तेवढाच उपयोगाचा आहे. कवी भूषण सांगतो संभाजीराजाला, कवी भूषण संभाजीराजांना सांगतो, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिना लढे उन पर है धिक्कार. काय सांगतो कवी भूषण संभाजीराजांना? हार गए जो बिना लढे. तो महाराज उठा, आता लढायला पाहिजे आपल्याला. हार गए जो बिना लढे उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना. सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. तू भोर का पहला तारा है, तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है. यह अधिकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है, फिर सब कुछ तुम्हारा है. आपल्याला सुद्धा ह्याच मार्गाने जायचं आहे. छत्रपती संभाजी लढला, त्यांनी परिवर्तनाची एक दिशा दाखवली, संघर्ष केला, त्यातून महाराष्ट्र उभा राहिला आणि परिवर्तन करण्याची ही ताकद जी आहे ही शिवसैनिकामध्ये. मगाशी नाशिकच्या पराभवावर चर्चा झाली. नाशिकचा पराभव का झाला? उद्धव साहेब, आपण खूप विश्लेषण केलं, पण नाशिकच्या पराभवाचं विश्लेषण वॉशिंग्टनमध्ये झालं, म्हणजे महाराष्ट्राचं. आपण म्हणतो का हरलो, का हरलो, का हरलो, पण नाशिकच्या पराभवाचं विश्लेषण जर कोणी केला असेल तर ते वॉशिंग्टनला झालं. तुलसी गबार्ड नाव लक्षात ठेवा. तुलसी गबार्ड ही साधी बाई नाही आहे, मोदीची बहीण आहे. मोदी तिला सिस्टर तुलसी म्हणतात. आणि आता मोदी अमेरिकेला गेले होते तेव्हा जाताना इथून कुंभ स्नानासाठी जे गंगाजळ त्यांनी सगळ्यांना पाठवलं, त्या गंगाजळाचे कुंभ घेऊन हे मिस्टर नरेंद्र मोदी अमेरिकेला गेले आणि तुलसी गबार्डला सुपूर्द केलं. फोटो आले आहेत. ही तुलसी गबार्ड साधी बाई नाही आहे, ही ट्रम्प सरकारमध्ये गुप्तचर विभागाची प्रमुख आहे, इंटेलिजन्स ब्युरोची प्रमुख आहे तुलसी गबार्ड. त्या बाईने सांगितलं परवा, काय सांगितलं? ईव्हीएम हायजॅक होतंय आणि ईव्हीएममुळे निकाल बदलले जाऊ शकतात. ईव्हीएममुळेच. आपण पण सकाळी विनायकराव बोललात, तुलसी गबार्डने सांगितलंय, अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी सांगितलंय आणि मोदीच्या बहिणींनी सांगितलंय. तिच्या हातात गंगाजल आहे, ती खोटं बोलणार नाही. मोदीने तिच्या हातात गंगाजल दिला, त्याच्यामुळे ती खोटं बोलणार नाही. आणि ईव्हीएममध्ये घोटाळा होतो, ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवले जातात, हे जेव्हा तुलसी गबार्ड सांगते वॉशिंग्टनमध्ये बसून, तेव्हा महाराष्ट्राचा निकाल हा अशा पद्धतीनं का लागला याचं उत्तर जगाला मिळतं. बरोबर ना? मग आम्हाला वाटतंय की नाशिकमध्ये नाही, महाराष्ट्रात नाही, अख्ख्या देशामध्ये गेल्या 10 वर्षापासून एक काय चाललेलं आहे. खरं म्हणजे आजच्या या शिबिराला आपण तुळशी गबार्डलाच बोलवायला पाहिजे होतं मार्गदर्शन करण्यासाठी. तुळशी गबार्डला आपण पुढल्या वेळेला बोलवू विधानसभेच्या आधी की महाराष्ट्राला मार्गदर्शन करा. पण अशा प्रकारे शिवसैनिकांचं अशा प्रकारच्या निर्णयानं मनोधैर्य खच्ची होणार नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस. तुम्ही कधी हिंदू झालात? हां, तुम्ही कधी हिंदू झालात? एक सुंदर वाक्य आहे, जो जितका पापी, कपटी आणि पाखंडी असतो तो स्वतःला हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतो. आम्ही ते करत नाही. आम्ही आहोत, आम्हाला बाळासाहेबांनी बाळकडू दिलेला आहे. आणि आजच्या शिबिराचं जर म्हणाल तुम्ही तर तोच एक संदेश आहे की आम्ही लढायला तयार आहोत.
तुम्ही आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करा, आम्ही संघर्ष करायला तयार आहोत. माननीय उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला आम्ही सज्ज आहोत. आम्ही आमच्या नेत्याच्या पाठी उभे राहू, ठामपणे उभे राहू, महाराष्ट्रात उभे राहू, देशात उभे राहू आणि तुमचं जे ढोंग आणि पाखंड आहे हे उघडं पाडू. या राज्यामध्ये जे चाललंय सध्या, ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी, क्या चष्मा, आज हे महाशय परत गावाला गेलेले. मला आता भीती वाटते. आज पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, काय आहे, कोणाचा आता जाणार आहे, कोणाचा बकरा कापणार आहे. आता आम्हाला महाराष्ट्राला पौर्णिमा अमावस्या आली की भीती वाटते. एवढा अंधश्रद्धाळू हा महाराष्ट्र कधीच झाला नव्हता. हा महाराष्ट्र पुरोगामी, या फुले शाहू आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा, बाळासाहेब ठाकरेंचा हा महाराष्ट्र आहे. माननीय उद्धव साहेब, आज सकाळपासून या नाशिकमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आज सकाळपासून सर्व वृत्तवाहिन्यांवर या शिबिराचं वृत्त दाखवलं जात आहे आणि या शिबिरातून आपण काय संदेश देणार आहात त्याकडे जे गावाला गेलेले आहेत ते सुद्धा तिथे टी व्ही लावून बसलेले आहेत. तेव्हा हा महाराष्ट्र आपल्या मार्गदर्शनाची वाट पाहतो आहे आणि नक्कीच हे मार्गदर्शन शिवसैनिकांना, महाराष्ट्राच्या जनतेला योग्य दिशा दाखविल्याची मला खात्री आहे. मी आपला अत्यंत आभारी आहे की आपण आज मुंबईतून इथे आलेला आणि शिवसैनिकांना भेटताय. हा शिवसैनिक तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो आहे. हा 15 विधानसभा मतदारसंघातून आलेला शिवसैनिक आहे. त्याने विधानसभेच्या निवडणुकीत जोरदार लढाई केलेली आहे आणि ती लढाई जरी तो हरला असला तरी तो जिद्द हारलेला नाही. तो जिद्दीनं परत पुढल्या लढाईसाठी सज्ज झालेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.